हॅलो फ्रेंड्स, मी हर्षास किचन मॅजिक मध्ये आज आपलं स्वागत आहे. आता मी आली आहे टिफिनसाठी लागणाऱ्या सुक्या भाज्यांची 5वी सिरीज. चला तर आपण भेंडी मसाला बनवूया. सगळ्यात पहिले भेंडी कट करून घ्यायची आणि ती कढईमध्ये तेल टाकायचं, भेंडी टाकायची, त्याच्यावर 2 चम्मच बेसन टाकायचं, तिखट टाकायचं, एक अर्धा चम्मच मीठ आणि अर्धा चम्मच धनिया पावडर टाकायचं आणि खाली आणि लिंबू टाकायचं त्याच्यावर. खालीवर करून छान 5 मिनिटं ती फ्राय करून घ्यायची अशीच शॅलो फ्राय. नंतर त्याच कढईमध्ये भेंडी काढून तेल टाकायचं, मोहरी टाकायची. मोहरी तळतळली की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आणि गरम पान टाकायचं. म्हणजे जे मसाल्याचं पान राहते ना ते टाकायचं. आपण कांदा, टोमॅटो आणि अद्रक, लसूण हे मिक्सरला वाटून घेतलं आहे. ते सारण याच्यामध्ये टाकायचं आणि छान 2 सेकंदासाठी छान भाजून घ्यायचं. नंतर याच्यामध्ये आपण 1 चम्मच तिखट, 1 चम्मच मीठ, अर्धा चम्मच हळद आणि अर्धा चम्मच गरम मसाला टाकणार आहे आणि 1 चम्मच कसुरी मीठ टाकायची आणि ते पण भाजून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि 4 चम्मच दही टाकून ते मसाला होऊ द्यायचा आणि जी फ्राय केलेली भेंडी होती त्याच्यामध्ये टाकायची. 2 सेकंद होऊ द्यायची आणि एकदम टेस्टी भेंडी मसाला तयार आपला. दुसरी भाजी आहे आपली वालाच्या शेंगाची. वालाच्या शेंगा पहिले आपण स्वच्छ करून कट करून घेतले आहे आणि त्याची प्रिपरेशन आपण करून घेतली आहे. टोमॅटो आणि एक मिरची कट करून घ्यायची आणि कांदा कट करून घ्यायचा. सगळ्यात पहिले कढई चढवायची. कढईमध्ये मोहरी, जिरं टाकायचं. ते तडतडलं चांगलं की त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकायची. ते पण चांगलं भाजून घ्यायचं गोल्डन कलर येईपर्यंत. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे 2 चम्मच तिखट, 1 चम्मच मीठ, 1 चम्मच धनिया पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला आणि 1 चम्मच मीठ टाकणार आहे आणि एक थोडीशी कस्तुरी मेथी वापरणार आहे. एकदम टेस्ट छान फ्लेवर येतो त्याने. मसाला छान भाजून घ्यायचा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा. टोमॅटो टाकल्यानंतर जी आपण कट केलेली शेंगा होत्या ते टाकायच्या. ते पण हालून छान भाजून घ्यायच्या. त्याच्यावर ताट ठेवायचं आणि थोडं त्या ताटावर पाणी टाकायचं. म्हणजे थोडा वेळ ते मसाल्यामध्येच भाजी खालीवर करून घ्यायची आणि जे पाणी ताटावर आपण टाकलं होतं ते पाणी त्या कढईमध्ये टाकायचं भाजी शिजायला. कारण की त्याच्यामध्ये ज्या बिया असतात त्या शिजायला वेळ लागतात, त्यामुळे ते पाणी टाकायचं आणि 5 मिनिटं ही भाजी छान झाकून शिजून घ्यायची. एकदम टेस्टी भाजी तयार होते. फ्रेंड्स, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा चॅनलला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर तिसरी भाजी म्हणजे मुळ्याच्या पानाची. हे कधी ऐकलंय का तुम्ही? एकदम टेस्टी बनते. चला तर बनवूया. सगळ्यात पहिले कढईमध्ये तेल चढवायचं. त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकायचं. ते तडतडलं की त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आणि अद्रक लसूणचा पेस्ट टाकायची. त्याच्यामध्ये बेसिक मसाला टाकायचा, तिखट, मीठ, हळद आणि टोमॅटो टाकून खालीवर करून त्याच्यामध्ये कट केलेले भाजी टाकायची आणि एकदम टेस्टी भाजी बनते अशी. त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून शिजवून घ्यायची. चला तर चौथी भाजी म्हणजे आहे आपली शेपू डाळीची. तेल टाकायचं कढईमध्ये, जिरं मोहरी टाकायचं आणि कांदा आणि हिरवी मिरची टाकून ते खालीवर करून टाकायचं आणि त्याच्यामध्येच आपल्याला पूर्ण मसाला टाकायचा तिखट मिठाचा आणि टोमॅटो टाकून त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले जी भिजवलेली डाळ होती ती टाकून खालीवर करून त्याच्यामध्ये 1 कप पाणी टाकायचं आणि ती झाकून पहिले शिजून घ्यायची. डाळ पहिले शिजून घ्यायची. ते शिजवणं पहिले मस्ट आहे. नंतर शेपूची भाजी कट केलेली आहे आपली ती टाकायची आणि ती सुद्धा आपल्याला 5 मिनिटं शिजवून घ्यायची आहे. एकदम टेस्टी आणि फ्लेवरफुल बनते. टिफिनसाठी एकदम योग्य आहे ही भाजी. आपण नाशिकमध्ये क्लाउड सर्व्हिस सुरू केली आहे, तर तुम्ही ऑर्डर करू शकता. एकदा ऑर्डर नक्की करून पहा. चला तर 5वी भाजी म्हणजे घेवड्याची भाजी. सगळ्यात पहिले कढई चढवायची. कढईमध्ये तेल टाकायचं. त्याच्यामध्ये मोहरी, जिरं टाकायचं. ते तडतडलं की त्याच्यामध्ये कांदा टाकायचा. कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकायची. ती खालीवर करायची छान आणि त्याच्यामध्ये आपण वापरणार आहे 2 चम्मच तिखट, 1 चम्मच मीठ, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच गरम मसाला आणि 1 चम्मच मीठ वापरणार आहे. थोडी कस्तुरी मेथी वापरणार आहे 1 चुटकी आणि आणि मसाला भाजला गेला नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहे. ते सुद्धा खालीवर करून छान होऊ द्यायचं. त्याच्यामध्ये घेवड्याच्या शेंगा टाकायच्या. त्या सुद्धा खालीवर करून घ्यायच्या आणि त्याच्यावर परत झाकायची. परातीवर पाणी टाकायचं आणि या भाजीत आपण पाणी वापरणार नाही आहे. 1 कप पाणी त्या परातीवर टाकायचं आणि अशीच भाजी खालीवर करून 15 मिनिटं शिजवून घ्यायची. एकदम टेस्टी भाजी बनते. अशा प्रकारे तुम्ही नक्की करून पाहू शकता. जर तुम्हाला माझ्या सीरीज आवडत असेल तर पहिली सीरीज, दुसरी सीरीज, तिसरी सीरीज डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते. थँक यू.